नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। बाबा सिद्दीकी हत्याकांडाचे अकोला कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न। सोशल मीडियावर दावा करणाऱ्या लोणकरचे घर मात्र लॉक। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आंबेडकरांनी मागितला राजीनामा, तर NCP नेता मिटकरी यांनी दिला महायुतीला घरचा आहेर। धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची झाली सुरुवात। रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रभात ठरली अव्वल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेला 51 लाखाचा पुरस्कार मिळणार। माजी आमदार तुकाराम बिडकर ठरले हिट अँड रनचे व्हिक्टिम। गाडीचा धक्का मारणारी 4 व्हीलर कोणाची, अनेकांना प्रश्न। आता सविस्तर बातम्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे। दरम्यान शुभू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याचा म्हटलं जात आहे। शुभू हा शुभम रामेश्वर लोणकर हा अकोटचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे। लोणकरच्या घराचा तपास पोलिसांनी केला असता ते लॉक आढळले। शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असल्याचे समजते। याआधीही फेब्रुवारीमध्ये शुभम लोणकरला अकोट पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टल त्याच्याकडून जप्त केल्या होत्या। त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई आता शुभू लोणकर यांच्याकडे वळवण्यात आली आहे। मात्र आज फेसबुक पोस्ट करणारा शुभू लोणकर आणि शुभम लोणकर हा एकच आहे का, याचा खुलासा झाला नाही। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केलं होतं। अंदाजे फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीलाच ही कारवाई झाली होती। शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं जात होतं। त्याने अनेकांना बंदुका सप्लाय केल्या आहेत। अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या 3घांना बेड्या ठोकल्या होत्या। तपासादरम्यान शुभम लोणकर हा या टोळीचा प्रमुख असल्याचे समोर आले। शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी आहे। तो गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वारजे शहरात राहायचा। अकोट शहर पोलिसांनी शुभमला पुण्यातून ताब्यात घेतलं होतं। सद्यस्थितीत तो आता जामिनावर सुटका झाली होती। दरम्यान तो सध्या बाहेर असल्याचे समजते आहे। बाबा सिद्दीकी खून प्रकरणाने राजकारण चांगलेच तापले आहे। आज अकोल्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे, तर सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीला घरचा आहेर दिला आहे। विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। आयाराम गयाराम यावर येऊन हे राजकारण थांबलेलं आहे। कुठेही नीतिमत्ता राहिलेली नाही। माणसे जगली की मेलीत याच्याशी संबंध नाही। आपली सत्ता मात्र कायम राहिली पाहिजे। यावेळी अशी परिस्थिती आपण बदलावी। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नांवरून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला हवा, तरच विश्वास निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। वाईट घटना मी असं म्हणेन की अंत्यही विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दीकींना सर गोळ्या घालून त्यांचा अंत करण्यात आला। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। त्यांना पोलीस प्रोटेक्शनही त्या ठिकाणी देण्यात आलं होतं अशी माझी माहिती आहे। आणि पोलीस प्रोटेक्शन असताना सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही राजीनामा ताबडतोब दिला पाहिजे। की तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरती विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांना
प्रोटेक्शन नाही अशी जी भावना आहे ती वाईट आहे. लोकांना मी एवढंच म्हणणार आहे की आयाराम गयारामाचं जे राजकारण येऊन थांबलेलं आहे तिथे कुठलीच नीतिमत्ता राहिलेली नाही. माणसं जगलीत की मेलीत याच्याशी संबंधित नाही, आपली सत्ता फक्त कायम राहिली पाहिजे अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण बदलावी. बाबा सिद्दीकी यांना असताना माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने आणि तमाम संघटनेच्या वतीने त्यांना आदरांजली या ठिकाणी आम्ही वाहतो. तरी म्हणूनच म्हटलं की आता बदलापूरची घटना घडली, त्याच्यानंतर पुण्यामधली घटना घडली, या सगळ्या ह्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तरच इथे लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. सदरच्या हत्येमध्ये राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. सदरची घटना ही प्रत्येक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वेदना देणारी आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे उघड माथ्याने कसे आले या कटकारस्थानाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी आहे आणि एका अशा वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे उजळ माथ्याने काही गुंडांनी गोळीबार करावा आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू व्हावा ही बातमी प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वेदना देणारी आहे. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यामुळं आम्ही काही याच्यात जास्त बोलू इच्छित नाही. पण बाबा सिद्दीकींवर हल्ला करणारे हल्लेखोर हे उघड माथ्याने कसे आले, त्यांनी हल्ले का केले, गृह खातं का करत होतं यावर आता विचार करण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे बांद्रासारख्या पॉश एरियामध्ये किंवा मोठ्या एरियामध्ये अशा प्रकारचा गोळीबार करून एखाद्याचा जीव घेणं, हत्या करणं, मला असं वाटतं ही फार वाईट घटना आहे, फार दुर्दैवी घटना आहे. आरोपीला अटक करून काही होणार नाही. या सगळ्या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला, मला असं वाटते काही आमचे शब्द आता त्यात फारसे नाहीत की त्यावर काही रिॲक्ट व्हावं. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी अकोला नगरी सजली असून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी धम्म मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज दुपारपासून धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याची रॅली काढण्यात आली असून भीमसैनिकांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. वंचित नेते व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यावर्षी साजरा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत. सलग 40 वर्षे असाच पायंडा आहे. दरवर्षी अकोला रेल्वे स्टेशन पुलापासून दुपारी मिरवणूक सुरू होते. सर्वात पुढे धम्मध्वज घेऊन स्वार असतात. त्यामागे श्रामणेर संघ, त्याचे भोवती समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असतात. त्याचे पाठोपाठ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकरिता सजविलेला धम्मरथ असतो. त्यावर बाळासाहेब सोबत जिल्हा आणि राज्यातील पदाधिकारी आणि सत्तेतील प्रमुख पदाधिकारी विराजमान असतात. रेल्वे स्टेशन चौकापासून शिवाजी कॉलेज, टिळक मार्ग, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौक आणि तेथून गांधी मार्गावरून नवीन बस स्थानकपासून अकोला क्रिकेट क्लब येथे साहेबांच्या धम्मरथाचे आगमन होते. धम्मरथामागे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आखाडे, लेझिम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारोंचा स्वयंशिस्त समूह कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होती.
आदर्श सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव नारे यांच्या मार्गदर्शनात त्यांचे उच्च विद्याविभूषित चिरंजीव डॉक्टर गजानन नारे व वंदनाताई नारे हे दाम्पत्य 20 वर्षांपासून नीतिमूल्य जपत शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहेत. प्रभात डे बोर्डिंग स्कूल राज्यात प्रथम ठरली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रभात अव्वल ठरली असून संस्थेला 51 लाखाचा पुरस्कार मिळाला. अकोला शहरात प्रथम प्ले ग्रुप नर्सरीपासून सुरू केलेलं शिक्षणाचं हे रोपटं आज शहरापासून 6-7 किलोमीटर अंतरावर अकोला वाशिम मार्गावर अवघ्या महाराष्ट्रात प्रभात डे बोर्डिंग स्कूल नावाने ओळखली जाणारी 3 मजली वास्तू एखाद्या वटवृक्षाप्रमाणे अगदी ताठ मानेने उभी आहे. आज प्रभात ज्ञान मंदिरात CBSE पॅटर्न अंतर्गत KG to HSC पर्यंतचे शिक्षण दिले जाते. प्रभातमध्ये अभ्यासक्रमासोबतच भारतीय संस्कार व संस्कृतीचे विचारही विद्यार्थ्यांवर बिंबवले जातात. इतकंच नव्हे तर विविध कला व संगीतासोबतच क्रीडा क्षेत्रातील बहुतांश खेळांचं प्रशिक्षणही शास्त्रशुद्ध पद्धतीने स्कूलमध्ये दिलं जातं. प्रभातच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार कुठल्या ना कुठल्या कला व क्रीडा प्रकारात भाग घ्यावाच लागतो. प्रभातचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिलं जातं. त्यामुळेच अवघ्या काही वर्षातच प्रभातने नावलौकिक मिळवलाय. सोबतच अख्ख्या विदर्भात प्रभात हे एकमेव डे बोर्डिंग स्कूल असावे. आता ते राज्यात पहिल्या क्रमांकाचे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीचे राजकारण गरम झाले आहे. काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरही आपण सतत पक्षविरोधी काम केल्याच्या अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे, असे नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती. या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांचेही नाव समोर आले होते, पण सुलभा खोडके यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अच्छे दिन आएंगे. अरे बाबा त्या सरकारला म्हणतो अच्छे दिन नाही, आमचे जे पुराणे दिन होते तेच घेऊन ये. हे अच्छे दिन काही कामाचे सरे आमचे हालाचे बेहाल होऊन राहिले. एवढे हालाचे बेहाल होऊन राहिले की चड्डीला थिगे लागून राहिले. आमच्या सांगा कोणाला कारभार खुश आहे बाबा मस्त, पण अंदरली गोष्ट कोणी सांगत नाही. काही आमदार कसा नसावा याचं उदाहरण म्हणजे मूर्ती आमदार आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न 15 दिवसातून मागच्या आठवड्यात 15 दिवसातून पाणी आलं म्हणजे किती लोकांनी, आणि जे इतकं घाण पाणी आहे. आणि नवीन आमदारच आम्हाला पाहिजे. आता अर्धी तिकीट जेव्हापासून बस झाली आमचे खूप परेशान झाले. आमच्या ऑटो रिक्षा आमचे, बाकी काहीच नाही आमचं. आणि आम्ही हरीशभाऊ पिंपाळाले 3 बार निवडून दिलेला आहे, तरी पण आमच्या गावचा विकास झाला नाही. आमच्या गावात असं म्हणा की एखाद्या याच्यासारखंच आहे, पाळपट्टीसारखं गाव आहे. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. भरधाव वाहनांचा वेग नियंत्रित नसल्याने अनेक अपघात होत आहेत. या सर्व गोष्टींकडे RTOचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ट्रक अपघातात कोणी जखमी झाले की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अकोल्याकडे येत असलेला मालवाहू ट्रक रविवारी सकाळी उलटला. यामध्ये कोणी जखमी झाले नाही, परंतु वाहन वाटेतील दुभाजकावर जाऊन आदळले. हा ट्रक भरधाव असल्याने याचा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असे घटनास्थळी दिसते. वाहन नेमके कोठे जात होते याबाबत कळले नाही. दरम्यान अशा प्रकारचे अपघात टाळणे आवश्यक असून पोलीस व RTO यांच्या दुर्लक्षामुळे हे अपघात वाढल्याची माहिती समोर येत आहे. धनगर समाजाला घटनेतील तरतुदीनुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकल धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजाच्या मागण्या संदर्भात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी सरकार हालचाल करत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले शासन स्तरावर उचलली जात आहेत. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये असे प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी सकल धनगर समाज समूह समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले. धनगर समाजाला आरक्षण द्यावे तसेच मेंढपाळांच्या समस्या व त्यांच्या मागण्या शासनाने तात्काळ मार्गी लावाव्या या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाज उचित पाऊल उचलेल असा इशारा सुद्धा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी सकल धनगर समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिलं. 15 दिवसामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आम्ही काढू अशा प्रकारचं लेखी आश्वासन देऊनही आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. म्हणून या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोल बजाव आंदोलन सकल धनगर समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि 15 तारखेपासून आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी 14 तारखेपर्यंत आमचा शासन निर्णय जर नाही काढला तर या शासनाला धडा शिकवल्याशिवाय सकल धनगर समाज आता स्वस्थ बसणार नाही अशी सकल धनगर समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अच्छे दिन आएंगे. अरे बाबा त्या सरकारला म्हणतो अच्छे दिन आमचे जे पुराने दिन होते तेच घेऊन ये. हे अच्छे दिन काही कामाचे सरे आमचे हालाचे बेहाल होऊन राहिले. एवढे हालाचे बेहाल होऊन राहिले की चड्डीला थिगे लागू राहिले. आमच्या सांगा कोणाला कारबा खुश का बाबा मस्त, पण अंदरली गोष्ट कोणी सांगत नाही. काही आमदार कसा नसावा याचं उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री आमदार आहे. म्हणजे पाण्याचा प्रश्न 15 दिवसातून मागच्या आठवड्यात 15 दिवसातून पाणी आलं म्हणजे किती लोकांनी, आणि जे इतकं घाण पाणी आहे आणि नवीन आमदारच आम्हाला पाहिजे. आता अर्धी तिकीट जेव्हापासून बस झाली आमचे खूप परेशान झाले. आमच्या ऑटो रिक्षा आमचे, बाकी काहीच नाही आमचं. आणि आम्ही हरीशभाऊ पिंपाळाले 3 बार निवडून दिलेला आहे, तरी पण आमच्या गावचा विकास झाला नाही. आमच्या गावात असं म्हणा की एखाद्या याच्यासारखंच आहे, पाळपट्टीसारखं गाव आहे. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रेषित महम्मद यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे रामगिरी, यती नरसिंहानंद आणि मशिदीत घुसून जीवे मारण्याची धमकी देणारे नितीश राणे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी कुल जमाती तंजीम अकोला यांनी केली आहे. अलीकडच्या काळात मुस्लिम समाज आणि इस्लाम यांच्याबद्दल द्वेष पसरविला जात आहे, ज्यामध्ये प्रेषित मुहम्मद यांचा अनादर, मुस्लिमांविरुद्ध भडकाऊ भाषणे, दंगली किंवा मुस्लिमांविरुद्ध केलेले काळे कायदे असू शकतात. या प्रश्नांबाबत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. प्रेषित मुहम्मद साहेबांचा अपमान करणारे रामगिरी, यती नरसिंहानंद आणि मशिदीत घुसून जीवे मारण्याची धमकी देणारे नितीश राणे यांना तात्काळ अटक करण्यात यावी. जातीय दंगली आणि द्वेष संपवावा, मुस्लिमांवरील अत्याचार, एकतर्फी कारवाई आणि निरपराधांच्या अटकेला आळा घालावा अशा मागण्या केल्या. निवेदन देताना मौलाना तुफेल अहमद नदवी साहेब, अध्यक्ष कुल जमाती तंजीम अकोला, मौलाना मुजफ्फर अली साहेब, मजहेरी उपाध्यक्ष कुल जमाती तंजीम अकोला, काशिफ जमाल खान सचिव कुल जमाती तंजीम अकोला, मौलाना ताहिर मजहेरी साहेब, जमियत उलामा हिंद मदना हिंद, मौलाना वसीम साहेब, जमियत उलेमा हिंद, मौलाना महमूद मदनी, डॉक्टर जमील साहेब, जमियत अहले हदीस अकोला, सैयद सोहेल साहेब, वहदत इस्लामी हिंद अकोला, सोहेल कादरी साहेब, अहले सुन्नत वाल जमात, मोहम्मद उमैर इस्लामी युवा फेडरेशन, साबरा साहेब, काला चौबुत्रा, मजहर खान साहेब, मरकरजी बेतुलमल मोमिनपुरा अकोला, इस्माईल खान साहेब, अध्यक्ष कवी मोमिन ग्रुप, सैयद मोहसिन साहेब, MIM, मोहम्मद आकिब साहेब, युनिटी इज पॉवर उपस्थित होते. धरणे यशस्वी करण्यासाठी कुल जमाती तंजीम अकोलाचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. RRC न्यूजसाठी युसुफ शेख यांचा विशेष रिपोर्ट. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मैं तुफैल अहमद नदवी, सदर कुल जमाती तंजीम अकोला.
आज कुल जमाती तंजीम अकोला की तरफ से यहाँ पर कलेक्टर ऑफिस के सामने धरना दिया गया है और ये धरना रामगिरी के अरेस्टिंग के लिए है और इसी तरह यति नरसिंहानंद और नीतीश राणे ये 2 लोग वो हैं जिन्होंने हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की और अभी तक उनकी गिरफ्तारी नहीं है। नीतीश राणे मुसलमानों को मस्जिद में घुसकर मारने की धमकी दे रहा है और शांति भंग करने की कोशिश कर रहा है। लिहाजा इन तीनों लोगों को फौरन सख्त कवानीन की तहत गिरफ्तार किया जाए। इसी तरह अगर रामगिरी को गिरफ्तार नहीं किया जाता है तो 18 अक्टूबर को पूरे महाराष्ट्र से मुसलमान औरंगाबाद में जमा होकर उसके गांव सरलाबेट का कूच करेंगे और उसके घर को और उसके मठ का घेराव करेंगे। इसी तरह तीसरा मुतालबा हमारा ये है कि वक्फ अमेंडमेंट बिल 2024 जो सेंट्रल गवर्नमेंट ने इंट्रोड्यूस करवाया है, हम उसको टोटली रिजेक्ट करते हैं और ये डिमांड करते हैं कि उसको वापस लिया जाए। इसी बात को लेकर आज के धरना है। राऊतवाडी चौकात असलेला अतिक्रमण आणि खड्डे यामुळे अनेकदा वाहन चालकांचे अपघात होतात। त्यात अतिक्रमणाचा मोठा त्रास दुचाकी स्वारांना होतो। हा सर्व प्रकार गंभीर असून माजी आमदार तुकाराम बीडकरांच्या दुचाकीला 4 व्हीलरने धक्का दिल्याने ते पडले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्राध्यापक तुकाराम बीडकर हे अपघातात जखमी झाले। त्यांच्यावर सध्या येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी प्राध्यापक तुकाराम बीडकर हे आपल्या निवासस्थानाकडून जढारपेठकडे जात असताना त्यांच्या ॲक्टिवाला मागून येणाऱ्या एका 4चाकी वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले। नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। बीडकर यांना धक्का देणारे ते वाहन कोणाचे असा प्रश्न विचारला जात असून अशा प्रकारे अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन चालकावर कारवाईची मागणी होत आहे। हिट अँड रन करणाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। बाबा सिद्दीकी हत्याकांडाचे अकोला कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न। सोशल मीडियावर दावा करणाऱ्या लोणकरचे घर मात्र लॉक। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आंबेडकरांनी मागितला राजीनामा, तर एनसीपी नेता मिटकरी यांनी दिला महायुतीला घरचा आहेर। धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची झाली सुरुवात। रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रभात ठरली अव्वल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेला 51 लाखाचा पुरस्कार मिळणार। माजी आमदार तुकाराम बीडकर ठरले हिट अँड रनचे व्हिक्टिम। गाडीचा धक्का मारणारी 4 व्हीलर कोणाची, अनेकांना प्रश्न। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।